शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किहिम बीचवर गेल्या काही वर्षात धनाढ्य व्यावसायिक, भांडवलदार आणि सेलिब्रिटींचा ओढा प्रचंड वाढलाय। मात्र याच ओढीचा फटका आता स्थानिक पर्यावरणाला बसू लागलाय। किनारपट्टी परिसरात नियमांना धाब्यावर बसवून अनेक रिसॉर्ट्स, बंगले आणि व्यावसायिक प्रकल्प उभे राहत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक बांधकामे ही थेट CRZ म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोनच्या नियमांचे उल्लंघन करून उभारली जात असल्याचा गंभीर आरोप होतोय। याच प्रकरणी किहिमचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी प्रशासनावर तोफ डागलीये। प्रशासनानं या प्रकरणात तातडीनं आणि गांभीर्यानं लक्ष देऊन बेकायदेशीर बांधकामांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सरपंच गायकवाड यांनी केलीये। किनाऱ्यालगत होणाऱ्या या अतिक्रमणामुळे येथील नारळी पोफळीच्या बागा आणि नैसर्गिक जैवविविधता नष्ट होत आहे। बाहेरील पर्यटकांना वाहतूक कोंडी, पार्किंग आणि अस्वच्छतेचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। मात्र अनेकदा तक्रारी करूनही संबंधित सरकारी विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। या अनधिकृत बांधकामांना प्रशासनाचे अभय आहे का, असा संतप्त सवाल आता अलिबागकर विचारत आहेत। नमस्कार, मी सरपंच प्रसाद सुप्रिया सुधीर गायकवाड, ग्रुप ग्रामपंचायत किहिम। आपल्या किहिममध्ये तुम्ही बघतच असाल की किहिम हा जागतिक नकाशावरती असलेला समुद्र किनारा आहे। त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीनेही मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेला किहिम आहे। MTDCच्या माध्यमातून असून दे किंवा इतर याच्या माध्यमातून घरगुती पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीच्या ह्याच्यात पण किहिम एक नंबरला आहे। पण आता समुद्रकिनारा पाहता जर तुम्ही लक्षात आलं तर ही जी चित्र आहेत ती बरीचशी चित्र हे विचित्र होत चाललेली आहेत, कारण की CRZ कायद्याचं उल्लंघन होत असून अनेकशी अनधिकृत बांधकामे धनदांडग्यांनी करत घेतलेली आहेत। त्याच्यामुळे हा किनारा जो आहे, आपल्याला कोकणाचा किनारा जो लाभलेला आहे तो 720 किलोमीटरचा कोकणचा किनारपट्टा आहे। पण त्याच्या माध्यमातून कोकण किनारपट्टी ही आता धनदांडग्यांनी आपली वैयक्तिक मालकी करून त्याच्यामध्ये अनेक बांधकामे करत आहेत आणि गिळंकृत करण्याचाच मोठा सपाटा लावलेला आहे। तुम्ही जर बघत असाल तर छोटी छोटी घरं आता बंगल्यांच्या स्वरूपात मोठी बांधकाम होऊन पूर्ण किनारा जो तो पर्यटकांसाठी खुला असायचा किंवा इतर तिथे क्रीडा क्षेत्रातल्या इतर सर्व बैलगाडी स्पर्धा किंवा इतर गोष्टी चालतात, पण ते चालत असताना ह्या किनाऱ्यावरती जे अतिक्रमण चालू झालेले आहेत धनदांडग्यांकडून, त्याच्यामुळे किनाऱ्यावरती आता लोकांना चालायला म्हणजे पर्यटक आपल्या ह्याला जातात, फिरायला जातात। त्यानंतर बरेचशी लोक जे आहेत ग्रामस्थ ते सुद्धा व्यवसायासाठी तिथे असतात, पण सगळ्यांना आता अडथळा निर्माण होत चालला आहे, कारण की समुद्र किनाऱ्यावरती पूर्णपणे अनधिकृत बांधकामाचं थैमान घातलेलं आहे आणि पूर्ण जागा गिळंकृत करत घेतलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासन कमी पडतोय, प्रशासनाचा पकड ही पूर्णपणे ढिली होत चाललेली आहे असं निदर्शनास आहे। प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे, प्रशासन यांना पाठीशी कुठेतरी घालते असं निदर्शनास येतं आहे, कारण की कोणत्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई नाही। अनेक वेळोवेळी आम्हाला पूर्णपणे खेटा मारायला लागत आहेत, पण कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर केली जात नाही। तर शासनाला माझी विनंती असेल की लवकरात लवकर आपण या सर्व जागेची मोजणी करून जी सर्व अनधिकृत बांधकामे ती हटवावी आणि पूर्णपणे आमच्या किहिम समुद्राला मोकळा श्वास मिळावा, त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत राहू आणि पाठपुरावा करत राहू, पण आपण त्याच्यावरती कारवाई करावी ही माझी पूर्णपणे विनंती असेल प्रशासनाला।